काय घाट वगैरे पास करून घेतला का, आता थोडं जाम लागलं होतं. 3 4 5 6 7. तर जय श्रीराम भावंड. तर आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आजचा आपला ब्लॉग होणार आहे डायरेक्ट गुडगाव हरियाणा. तर मी आत्ता घरी आहे. हे आपल्या मामाचा पोर आहे. आला आपल्या स्वमामा न्यायला. मग काय स्वमामा सांगत चाललो आहे आता गावात. मग आता मस्तपैकी फ्रेश वगैरे झालतो, एकदम मेकअप बिकअप करून रेडी. तर मग काय स्वमामा आपल्या संग येणार होते ना आपल्याला गुडगावला. मी पण रेडी आता टाइम मार्केटमध्ये जाऊ. तर भाऊची आई तुझी गाडी वेळ घेऊ, जरा 2 मिनटं थांबू. तर गाडी येते आपली. आपल्या संग आपला रायडर आहे. सुट्टी आलेली, आता सुट्टी संपलेली आहे त्यांची. 8 दिवसाला सुट्टी आहे त्याच्यामुळं. तर चला जाऊ मार्केटला. मग काय गाडी आली ती आपली भरून. आणि इकडं आपला ब्लॅक घोडा. तर गाडीत तुम्हाला सांगू काय भरलेलं आहे आपण. आज डायरेक्ट कॅरेट लोड आहे. डायरेक्ट अंगूर वडगाव. तर मी पुढं एक नाही का थोडं काढून ठेवले आत्ता, म्हणजे यप्पा. होय होय खाऊ नको तू, ठेव तिथं. अरे मस्त पैकी आता एन्जॉय खायचं. याला पुढं ठेव फाडक्यात गुंडळून, याच्यातच गुंडळ. काय आमचे पोरं लय डेंजर आहे भाऊ. 3 4 5 6 7 8 मग काय तर भावना निघलो होतं. मग आता मामा रेडी हो राहिले वर्दीमध्ये त्यांच्या. बाकी काय आपलं हेच आता फक्त निवांत चालायचं. 55-60 डिझेल बिजेल सगळं टाकेले आमल्याने. मग आता राहुरीतून आपण किती 8 वाजता निघलोय. 8. तर आता आपण इकडून डायरेक्ट शिर्डी मार्गे निघणार आहे बाहेर. तर मग आता चलत राहू. कत्र आपली गुडगाव म्हणजे हरियाणामध्ये. आपल्याला चाललो आपण हरियाणा गुडगावमध्ये. तर चला मग आजचा आपला न्यू ब्लॉक आहे डायरेक्ट एप्रिल महिन्यामधला. आज तारीख 2. तर मग त्या हिशोबाने आपल्याला लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट नक्की करा. हो राहिला आपल्या चॅनलला जरा सपोर्ट कमी भेटून राहिला आहे तुम्हाला. आता प्रत्येक व्हिडिओमध्ये माहिती आहे त्याच्यामुळं. मग काय तर शिर्डी पास वगैरे पास करून आलं तर पुढं आता रात्यामध्ये. तर सामान म्हणलं तुम्ही घ्या जेवण करून, म्हणजे तुम्ही झोपायला रेडी. तर त्यांचं चालू आहे जेवण मस्तपैकी. दरांगशी चपाती वरून बेसन बिसन नका खाऊ, मी खाईन ना. तर मग काय पोलिस सोडीत नव्हते आतमधून. त्याने कुठं बॅरिकेड आडे लावलेले आहे शिर्डीच्या आतमध्ये. म्हणलं दादा आपल्याला सगळं माहिती बॅरिकेड वगैरे पुढे आहे, तुम्ही सोडा म्हणलं. काय अडचण नाही तुझं आहे म्हणे. परत कसं बॅरिकेडमुळं गाडी जाणार नाही याची काळजी घे म्हणलं. बघू आता काय चाललं तर सही म्हणलं. आपल्या गाडीला बॉडीच्या वरती 1-2 कॅरेट हाईट आहे. 1-1.5 कॅरेट, 2 पण नाही 1.5 कॅरेट. त्याच्यामुळं त्याच्यात आपला नगर मनमाड रोड खराब आहे ना, त्याच्यामुळे लय बघून चालावं लागत. मग हे काय आता डायरेक्ट एक्झॅक्टली आता रात्यामध्ये आपण. तर मग काय राता वगैरे पास करून घेऊ. भेटू शिर्डी पास करून नाही का. मग काय कोपरगावच्या मागं आलो तर एकदम खानदानी रोड भेटला आपल्याला, एकदम डेंजर. आयला फुल नागिन करते गाडी नाही का. गाडीचा स्पीड बघा किती एवढा आहे. आणि त्याच्या फोर दम निघा ना काय नो. आपल्या गाडीत लोड हे त्याला कळायला पाहिजे. आणि पुढं लोडिंग गाडी चालू आहे. होकेल माणसं राहते, माणसाला एवढं नॉलेज नाही राहत. जाय मग काय झक मार तुझी पण लय आमचं नाही इथलंच आहे नगर साईडचं, तरी त्याला एवढी अक्कल नसावं का. चला मग काय करू दम आणि हा रोड पास आरामसे. गाडी वाकून राहिली मकार. मग काय आत्ताच मनमाड पास केलं
तर पुढं आलो एकदम सिंगल रोड आहे आणि त्याच्यात रस्ता लय खराब झाला. लय दिवसातून आलो नाही इकडे त्याच्यामुळे काही एवढं माहीत नाही. पण रस्ता लय खराब आहे नाही का. ब्रेकर आणि ते लय मोकार अँटम गाडी करून टाकलेली का. तर आपल्याला अशी गाडी बनवायची नातकुळा हत्यार एकदम नाद दिसते नाही का. ही नाही पण अजून 1-2 चक्रानंतर 100% करू आपण नियोजन नाही का. तर चला मग काय करू अजून पारापार रनिंग कवर एवढी का. तर यो म्हणजे नाही का एवढा रस्ता कोणता शिर्डी पासून पुढं मालेगाव पर्यंत रस्ता कवर नाही होत. आता ब्रेकर ते लई आत्ता का तर आपल्या ब्रेकरला जरा पटकली गाडी त्याच्यामुळे आपण जरा दममणी करून राहिलो गाडीला. काय कॅरेट असल्यामुळं त्याच्यामुळे एकदम दमाने ब्रेकर पास करावं लागत. आणि या रोडला विषय म्हणजे नाही का आता ह्यो चढ आहे या चढालाच ब्रेकर होता आत्ता नाही का. त्याच्यामुळे गाडी एकदम कमी करावं लागली. तर रस्ता बनला पाहिजे ना ह्यो लय दिवसाचा असाच आहे. म्हणजे आपण जेव्हा 990 होतो का ती गाडी घेऊन यायचो मालेगाव. डेली सर्व्हिस राहायची त्याच्यामुळं काय वाटत नव्हतं. पण आता लय दिवसात मला 3 वर्षानंतर आज इकडे आलेलो आहे. 3 वर्षानंतर नाही हा म्हणजे थोडक्यात नाही का 990 3 वर्षानंतर इकडे आलोय. त्याच्यानंतर एकदा म्हणजे नाही का याला गेलो आपण कोट्याला गेलो का तेव्हा एकदा. त्याच्यानंतर आज चाललेलोय 4-5 महिन्यातून आत्ता चाललोय. जेव्हा नवीन गाडी घेतली का आपण तेव्हा गेलतो. बाकी काय विषय नाही. तर हे बघू शकतो एकदम का सिंगल रोड आहे नाद नाही करायचं त्याचा. तर मग काय करू रस्ता वगैरे घेऊ पास करून मग काय तर भावांना आलतं मालेगाव मध्ये. आता मालेगाव बायपासला तर आपल्याला एक पिकअप भेटलाय. त्यांनी पण दरांचं भरलेलं आहे. त्याचं लय आमचं नसं ना लय त्याला इंदोर बिंदोर भोपाळ बिपाळ. तर मालेगाव ब्रिज आपल्याला मारायचंय आता राईट. तर पहिलं ब्रेकरवर दमानी घेऊ जरा नको काही करायला. कसं आहे मग 1 तास ब्रिज आहे का नाही. तर आता इथून आपल्याला राईट आहे. आणि आपले कार्यकर्ते आता जरा सुधीत आलेले म्हणायचं नाही का उठले. तर थांबा आपण राईट मारू राहू एकदा. म्हणजे कसं 2 व्हीलर वाले लय वाकडे तिकडे टर्न मारून घेते त्याच्यामुळे आपण एकदा वळून घेऊ. मुंगे मामा मग काय तर मारलेलं आहे आता टर्न वगैरे पाहिलं कसं बसलंय आल्टो. चला मग काय जाऊ पुढं. मग काय म्हणलं की एकदा थांबून कॅरेट वगैरे चेक करून घ्या. तर थांबलो होतो इथं धुळ्याच्या मागं. टायर बियरला हात मारून घेतला आणि नाही का वरलं सुद्धा रस्त्या वगैरे म्हणलं चेक करून घ्यावं. म्हणलं काय लूज बीज झालेलं आहे का. ते काय लूज वगैरे नाही आहे. मामा गेला इथं चहा प्यायला. तर चला मग काय आपण चहा घेऊ. राहायला विषय झाला म्हणजे इथं पाऊस होऊन गेलाय नाही का. मग काय तर भावानं आलं तो महाराष्ट्र बॉर्डरला. तर आहे थोडं हलका हलका जाम. ते बच्चा लेंड घातलं तर जमू का याच्या मागे टाक याच्या मागे कोणाच्या मध्येच घालणार आहे का. हे बंद पडलं का हा त्याला घेऊ मध्ये घालून. लयच मोठा टेम काढे राहू त्याचं काय बिचारायचं झालंय. हिने किती भारी बेल्ट लावेल तशी आपले बेल्ट लावायला पण होते मागून ना लावडा असेल त्याला. अरे काय करू राहिले शपथ कोण लोड राहू गाडी. नाही गाडीवर लोड नाही. गाडी 20 फूट आहे आणि त्याच्यात विषय असा का ब्रेकर लय मोठं केलेलं आहे. थोडी माग घेऊन त्याला ना काही असं येड्यावानी करायला आहे. मग काय घातलेली लाईनीमध्ये आला आपला लगेच नंबर. तर समा मला पैसे दिलेले. समा मला म्हणलं जातो मी आता इथं खाली उतरा का. तर हे महाराष्ट्र बॉर्डरचं काय माहित नाही आपल्याला. पहिलं आलेलो पण आहे
विषय इतका डेंजर भाऊ. इकडं अख्ख्या मंडीच्या गाड्या आहे आपल्या माग लेफ्ट साईडला अख्खे कॅरेट ओले. यो बाई आरशातच घातली का मधी अंगूरवाल्याने. तिकडून नाही तर आपल्या माग एक 14 टायर आहे अख्खं कॅरेजवर वगैरे मटेरियल घेऊन चाललेला म्हणजे दरांशीच नाही का. तर इकडं या साईड ह्या भागात दरांशीला चलते. काटा पावती घ्यावा लागेल. हा फक्त हा चला आलोच. त्यांना म्हणलं तुम्ही जा पुढं मी घेतो गाडी बरोबर काटा करून साईडला नाही का. म्हणजे कसं तवर सही शिक्का घेईन. बाकीचा म्हणजे विषय करतो आपण काटा करून बाहेर लावू सर सही शिक्का घेतलेला महत्वाचा आहे. तर आपण गाडी लावायचो मग सही शिक्का आणा जायचं तवर नाही सोमामा बरोबर पळत जाऊन नाही का शिक्का घेऊन येते. तर इथं आपला काटा होणार आता या काट्यावर. म्हणजे काट्याची जो काटा होऊन पर्ची भेटन का ती पर्ची घेऊन जायची आणि शिक्का मारून आणायचा. मग इथं समजा टोलचा जे टोल आहे आता इथं काटा होईन का तिचे समजा फास्टॅगला 200-300 रुपये काटणार आणि कॅश 200-100 घेऊ शकतात नाही का. म्हणजे का तर 1 कॅरेट हाईटवर आहे आपल्याला. कॅरेटची हाईट तुम्हाला दाखवतो नाही का एवढी. तर इकडं माग मग गाड्या उभा आहे कॅरेट. तर बघू एकदा घेऊ काटा बिटा करून. आणि आपला एक नगरचा जोडीदार थांबलेला आहे त्याची पण गाडी भेट घेऊ यायचं. म्हणजे 2 किलोमीटर आहे का तर त्याचं लय वेळचं थांबेल काल आलेला आहे कंपनी माली त्याचा. ते म्हणला या म्हणे थांबेल म्हणलं आलोच. मग चला मग ही पुढली पण गाडी गेलेली आहे घेऊ काटा करून मस्तपैकी. हे पाया तर कसं आहे मग हत्यार नाद नाही करायचा. 16 टायर आहे भाऊ एकदम टॉपचा हत्यार वाटतं एकदम भारी. इकडे एक मग काय बॉर्डर वगैरे पास करून घेतली आत्ताच. तर त्यांच्याकडे थोडं काम होतं ते बी करून घेतलं. म्हणजे आपल्याला त्यांना एक विचारायचं होतं आपली गाडी टोटल किती पास करते काय. तर सगळं बोलणं वगैरे झालं. मग आलतो पुढं सोमामा गेलेला आहे शिक्का मारायला. मग काय चहा घ्यायला थांबलो तर हा सुद्धा थांबलेला आहे इथं 0461. तर म्हणलं मस्त इथं चहा वगैरे घेऊन निघाव. इथं हॉटेल आहे. मग काय तिने चांगलीच हाईट लावून आणलेली त्याच्या गाडीला. तर कशा मग आपल्या हत्यार नाद नाही करायचं एकदम. आता येतं नाही का ते पाहिलं का अंगूरची गाडी आहे नाद नाही करायचं तिचा पण. मग काय भावांनो आलतो मानपूरच्या जवळ घाट वगैरे पास करून. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. मामा बसलेले साईडला काय मग आम्हाला आता 300 रुपयाला डायरेक्ट सोना. आता रिअल आहे का काय माहीत नाही पण 300 रुपयाची पर्ची सकाळ सकाळी डायरेक्ट फाडून घेतली आमच्याकडून. म्हणे काहीची पर्ची म्हणे सीट बेल्ट MP मध्ये अख्ख्या टेन्शन नाही तुम्हाला यावं झालं त्यावं झालं. म्हणलं द्या भाऊ काय जर जादा लावून धरला असतं तर टाइमपास होण्यात नाही माझ्या. तर मग हे पाहिलं का किती कॅरेटला हाईट लावून चालते MT कॅरेटला. तर हा घाट चढायला आहे. मग हे पाहिलं का गाडीचा स्पीड किती आहे. आपल्या गाडीचा 30चा स्पीड आहे आणि या गाडीचा 20चा स्पीड आहे. काय नो किती निवांत चाललंय ते 16 टायर ओलं. आपण एकदा दाबून धरले राप 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 चढ राहिले. हे लहान गाड्यांना काय वाटत नाही 14 टायर 16 टायरला ज्यादा हल्ली गाडीतली. या गाडीला डबे टेलर विलर. जर एवढ्यात आपण जर आता गिअर वगैरे चेंज करायला गेलं म्हणजे आपली गाडी मोसम तोडून टाकेल. त्याच्यामुळं आहे असं चलून द्यायचं. मग काय घाट वगैरे पास करून घेतला का तर थोडं जाम लागलं होतं. तर रपरापा घाट पास करून घेतला. म्हणलं काय ट्रॉफिकचं मोकार हे ते घाटात फक्त तेवढंच गुजरी घाट तिथं किरकोळ ट्रॉफिक लागत बाकी काही विषय नाही इकडं. चला या घेऊ मग काय तर भावांना आलतो आत्ता नाही का इंदोर बायपास वगैरे सगळं पास करून बाहेरून डायरेक्ट. तर आता समोर जो रोड लागला ना आपल्याला तिथून लेफ्ट मारायचा आहे बदनापूर रोड. बदनावर नाही बदनावर.
बदनावर राम कोणतंही इकडे राईट साईडला तुम्हाला दाखवत होता मी. यो बायपास, जो इकडला बायपास आहे आपल्याकडला आणि हा सिटीत जातो. काय तर ही पाठी पाहिली का काय दिल्ली पुन्हा इंदोर. तर इकडे इंदोर मध्ये आतमध्ये रोड जातो आणि ह्यो काय आपला डायरेक्ट आता बाहेरून नागदा आणि डायरेक्ट रतलाम. रोड एकदम टॉप आहे, विषय नाही. रोडचे काय अडचण तर नाही आहे, फक्त टोल नाही जवळ आहे. पण रोड एकदम भारी आहे, आपल्याला रोड पटतो इकडे जात नाही का, बाकी काही अडचण नाही वाटत. तर अजून आपल्याला रात्री 3 वाजेपर्यंत मंडी आहे. रात्री 3 वाजेपर्यंत मंडी द्यायची आणि अजून आपल्याला आहे 800 किलोमीटर पक्क. 800 किलोमीटर रात्री 3 वाजेपर्यंत जाईल का नाही भावना, कमेंट करून नक्की सांगा. आणि नाही का जरा कमेंट चांगले करा. काय होतं कमेंट करीत नाही पण टमले घ्यायला मारी ते आपल्याच्यात, त्याच्यामुळं. तर मग काय जरा म्हणावं घ्या, सपोर्ट करा चांगला आणि आपल्या दोस्तांना पण आपली व्हिडिओ शेअर करीत जा नाही का. लाईक शेअर कमेंट केलंच पाहिजे राव तुम्ही प्रत्येक व्हिडिओला. मग काय तर आलतो बदनावरच्या टोलच्या जवळ. आता बदनावर गाव पुढं राहिलेलं आहे, आपण त्याच्या अलीकडे. तर एवढं काय टोलचा विषय, इकडे जादा टोल आहे. मग काय अडचण नाही, रस्ते चांगले असल्यामुळे मग टोल भरायला सुद्धा वाटत नाही काही. पाहिलं की इथं 2 कच्च्या मालच्या गाड्या उभा आहे. केळं येस बनाना. मग काय आलतो आपण आता रतलाम बायपासला. तर इकडे थोडं काम चालू आहे पण विषय नाही बा रोडचा, एकदम भारी रोड आहे आपल्या इकडल्यापेक्षा. फक्त एवढं आहे काय काम चालू आहे थोडं म्हणजे. पण ते जे आपण रस्त्याच्या काढत व्हाईट पट्टा नसतो का, यो व्हाईट पट्टा मारायचं काम चालू होतं का. तर ह्या साईडला आहे, लेफ्ट साईडला पट्टा नाही आणि मधला सेंटर पट्टा नाही ना, त्याच्यामुळे मग ते पट्टे मारायचं काम चालू होतं. इकडले माणसाचा सुद्धा विषय वेगळा आहे. आपल्या इकडले आपण जरा नाही का बोखंडी जाऊन हरणं वगैरे वाजायला का म्हणलं की असं नाही का माग वळून पाहणार, गाडी नंबर पाहणार, येते इथं मी आणतो तुम्ही बऱ्या बोखंडी जाऊन फुल पेशर हरणं वाजवा, तर त्याला काही घेणं नाही तुमचं. तर त्याची साईड देणार तुम्हाला म्हणणार तुमचं जा. तर आपल्या इकडं नाही, आपल्या इकडं बोगस माणसं आहे महाराष्ट्रात नाही का, एकदम थर्ड क्लास. तर काय म्हणजे मी याच्या आधी मागच्या वेळेस पण आता तेव्हा पाहिलं आणि आत्ता म्हणजे आता चांगलं मी रतलाम मध्ये फार तरी पण नाही का थोडं जाणवतं. तर मग पाहू आता इथं बायपासला एक हॉटेल आहे, तिथं नाश्ता करायला थांबू, आपण नाश्ता वगैरे करू. आता भूक लागलेली आहे, रात्री जेवण नव्हतं केलं म्हणून नाही का नाश्ता वगैरे करून घेऊ. सो मामा काही झोपलेले, सो मामा उठतील आता थोड्या वेळच्यानी. तर बायपासला एक हॉटेल आहे, ते थांबल्याच्या नंतर उठू द्यायला नाही का. मग काय आलतो आत्ता दिल्ली एक्सप्रेसच्या जवळ. तर हा समोरचा दिल्ली एक्सप्रेस आहे. तर आपल्याला कुठून टर्न मारतो मामा तुमच्या साईडला, हे वर चढायचंय ना आपल्याला, याला कुठून दाखवते. तर चला वर चढू एकदा म्हणजे